बीडमधील वादग्रस्त पीएसआय रणजित कासलेला सोशल मीडियावर केलेली स्टंटबाजी मोठी महागात पडली आहे। निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेला पोलीस दलामधून बडतर्फ करण्यात आले। संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी ही कारवाई केली आहे। पाहूयात। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती असा दावा करत राज्यात खळबळ उडवून देणारा निलंबित पीएसआय रणजित कासले याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। तर संभाजीनगर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी कासलेवर बडतर्फीची कारवाई केली आहे। भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 311(2)(ब) अंतर्गत त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आलाय। सोशल मीडियावर केलेली स्टंटबाजी रणजित कासलेला चांगलीच भोवली आहे। आधी बीडमधील पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, त्यानंतर फेक एन्काउंटरचा आरोप आणि त्यानंतर वाल्मिकच्या एन्काउंटरची ऑफर होती असा केलेला दावा असे खळबळजनक आरोप करत रणजित कासले प्रकाश झोतात आला होता। सुरतच्या व्यापाऱ्याची फसवणूक केल्या प्रकरणाचा तपास कासलेकडे होता। तपासासाठी गेल्यानंतर आर्थिक व्यवहार झाल्याचा कासलेवर ठपका ठेवण्यात आला। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्याकडे तक्रार आल्यावर कासलेवर निलंबनाची कारवाई झाली। 26 मार्चला रणजित कासलेचं निलंबन झालं। रणजित कासले लातूरचा रहिवासी आहे। कुत्राही निवडून येतो असं म्हणत मागास जातीवर लातूरमध्ये कासलेनं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। बीडच्या भगवान कांडेकर यांनी शिवाजीनगर पोलिसात याबद्दल तक्रार दिली। 14 एप्रिलला कासले विरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला। अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला। 17 एप्रिलला कासलेला सेवेतून बडतर्फ करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस महानिरीक्षकांनी त्याच्यावर कारवाई केली। रणजित कासलेला पुण्यातून अटक करण्यात आली। कासले सध्या बीड पोलिसांच्या ताब्यात आहे। तर रणजित कासलेंनी केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी, मात्र कासलेंवर किती भरोसा ठेवायचा असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी उपस्थित केला। परळीत बूथ कॅप्चरिंग होतं किंवा परळीत बूथ कॅप्चरिंगचे अनेक किस्से याच्या आधी आपण बघितलेले, त्याची उदाहरणं बघितलेली आहेत। मात्र रणजित कासलेंच्या म्हणण्यावर आपण किती विश्वास ठेवायचा, मला वाटतं त्याला ती चौकशी करणं, तपास करणं, कारण त्यावर आपण आत्ता घाईघाईने व्यक्त होणं हे फार इमॅच्युअर असेल। तर कासलेंनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाईल, मात्र अशा व्यक्तीच्या आरोपांना किती महत्त्व द्यायचं हे पाहणं महत्त्वाचं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। कोणी आरोप केल्यानंतर त्याच्या खोलामध्ये जाऊन त्याची चौकशी केली जाईल। उद्याच्याला निलंबित करणारे किंवा अशी जो व्यक्ती असतात त्यांच्या आरोपाला किती महत्त्व द्यायचं ह्याचाही कुठंतरी विचार जनतेने पण करावा, तुमच्यासारख्या मीडियाने पण करावा। धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि बीड पोलिसांवर आरोपांचा बॉम्ब टाकणारा रणजित कासलेला बडतर्फ करण्यात आलाय। तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, त्यामुळे त्याने केलेल्या आरोपांची चौकशी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।